जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण UDID कार्डचं स्टेटस कसं पाहायचं आहे. तुम्ही जर नवीन ॲप्लिकेशन भरलेलं आहात, अपंगत्व असेल आणि तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहात कार्ड मिळवण्यासाठी, तर त्यासाठी तुमचं फॉर्म भरल्यानंतर जी पुढची प्रोसेस असते ते म्हणजे स्टेटस चेक करणं, कुठंपर्यंत आलेलं आहे फॉर्म. तर तुम्ही इथं अगदी सहजरित्या तुम्ही बघू शकता मोबाईलवरून 2 मिनिटामध्ये. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला UDIDच्या वेबसाईटवरती यायचं आहे, जे की सर्वप्रथम गुगलवरती गेल्यानंतर UDID असं टाकायचं आहे किंवा UDID कार्ड जरी टाकलं तरी तुम्हाला एक नंबरलाच वेबसाईट दिसून जाईल, जे समोर दिसत आहे. आणि याची लिंकसुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल व्हिडिओच्या. स्वावलंबन कार्ड.gov.in या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं इंटरफेस दिसणार आहे होम पेजवरती. इथं काही तुम्हाला वरती होम पेजवरती ऑप्शन दिसणार आहेत, बघू शकता. UDID कार्डचं तुम्हाला फोटोसुद्धा डेमो दाखवण्यात आलेला आहे. अशा प्रकारे UDID कार्ड बनून येतं. आणि इथं जर नवीन ID कार्ड काढायचं असेल तुम्हाला तर अप्लाय फॉर UDID कार्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन जर स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्हाला डायरेक्टली याच पेजवरती होम पेजवरती दिसणार आहे ट्रॅक युअर ॲप्लिकेशन. इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे स्टेटस पाहण्यासाठी. इथं केल्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर 4 प्रकारे किंवा 4 संदर्भ घेऊन 4 नंबरचं इथं तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करणार आहात. त्यामध्ये UDID कार्डच्या थ्रूसुद्धा तुम्ही करू शकता. दुसरा आहे मोबाईल नंबरच्या माध्यमातून, म्हणजे जर तुम्ही फॉर्म भरती वेळी मोबाईल नंबर टाकलेला होता त्या नंबरच्या थ्रूसुद्धा तुम्ही इथं UDID कार्डचं स्टेटस चेक करू शकणार आहात. त्याचसोबत तिसरं म्हणजे फॉर्म भरते वेळेस एनरोलमेंट नंबर जनरेट झालेला असतो, त्या एनरोलमेंटच्या नंबरने सुद्धा तुम्ही इथं स्टेटस चेक करू शकता. आणि ते चौथा आहे सर्वात महत्त्वाचं, जे कंपल्सरी तुमच्याकडे असतंच, आधार नंबर. तर अशा प्रकारे आता माझ्याजवळ एनरोलमेंट नंबर आहेत. सर्व माझे 4ही स्टेज कंप्लीट आहेत, म्हणून मी 4हीपैकी कुठलंही करू शकतो. तर एनरोलमेंट नंबरने तुम्हाला पावती क्रमांकाने दाखवतो. इथं मी सरळ एनरोलमेंट नंबर जो फॉर्म भरता टाकलेला होता तो कॉपी केलेला आहे, पेस्ट करणार आहे आणि सोबतच तुमच्यासमोर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, क्लिक केल्यानंतर नाव दिसणार आहे. UDID नंबर जनरेट झालेला असेल तर UDID नंबर येतो, नाहीतर एनरोलमेंट नंबर दिसेल डायरेक्टली पुढे. यासोबत आधार नंबर वगैरे डिसेबल आहेत काही सुरुवातीचे अक्षर. मोबाईल नंबरचे सुद्धा सुरुवातीचे काही नंबर डिसेबल असतात. आणि इथं चेक करू शकता तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटसचं जो 6व्या क्रमांकाचा जो ऑप्शन आहे तिथं बघू शकता, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड. म्हणजे अजून UDID कार्ड नंबर जनरेट झालेला नाही. झाला असता तर UDID नंबर जो 2 नंबरचा जो ऑप्शन आहे तिथं तुम्हाला सरळ नंबर दिसून गेला असता. पण आता इथं जनरेट झालेलं नाही म्हणून तुम्ही सबमिट झालेलं आहे. आता इथं काय करायचं पुढचं, तर तुम्हाला जे हॉस्पिटल नेम दिलेलं आहे पुढे तिथं जाऊन तुमची प्रोसेस कंप्लीट करून घ्यायचं पुढची ID कार्ड जनरेट होण्यासाठी. UDID कार्ड अशा प्रकारे तुम्हाला स्टेटस अगदी 2 मिनिटात दिसणार आहे मोबाईलवरून.